आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शिक्षणाचा बोजवारा। गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये शिक्षक लोक उशिरा येत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य लोक करतायत, परंतु याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे। आदिवासी भागामध्ये बदली झाली म्हणजे आपण त्या भागामध्ये बादशाह झालो असं शिक्षकांना वाटत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रामदास भोगटे यांनी सांगितलंय। लोकप्रतिनिधी खरंच या गोष्टीकडे लक्ष देतील का आणि आदिवासी भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र भेटू शकली नाहीत। शाळेला असणारं कुलूप आणि मुले शिक्षकांची आतुरतेनं रस्त्याकडे वाट पाहत राहण्याचं चित्र मनाला हुरहुर लावणार आहे। गाडी दिसली की शिक्षक आले असं त्या मुलांना वाटणं हे मात्र मनाला सुन्न करते। खरंच या गोष्टीकडे तालुक्याचे लोकप्रतिनिधी लक्ष घालतील का, असाच एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आंबेगाव टाइम्स असाणे। बरोबर। हे जे शिक्षकांची गाडी जी आता आली हे आता 11 वाजलेत, तर ही डेली अशी लेट येते? कधी काळी येते, कधी त्यांना वेळेअभावी येते, कधी थोड्या लवकर येतात, गाडीला वेळही होतो। पण आपण आता प्रत्यक्षामध्ये बघितलं की 11 वाजता गाडी इथे पोहोचली येते। स्थानिक कोणी काय बोलत नाही वाटतं? मग अधिकारी असतात ते काय करतात मग? शिक्षण अधिकारी असतात। बघा आता किती वेळ शिकवतात ते, अध्यापनाची किती वेळ येते। हे असं होत असेल तर शिक्षण दर्जा खालवणार नाही तर मग काय होणार? त्या गाडीमध्ये मला वाटतं हायस्कूलचे पण शिक्षक होते आसाण्याचे। हायस्कूलचे होते ना मला वाटतं, आणि बाकी जिल्हा परिषदचे एकच जिल्हा परिषद। काय झालंय ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये, आता मी जवळजवळ आता इथं आलोय तर 9-10 महिने झाले तेव्हापासून इथं बघतोय। पण शिक्षक जे आहेत ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये जे शाळेवर शिक्षक दिलेत ते शिक्षक कधी 11च्या आत शाळेमध्ये उपस्थित राहत नाहीत। याच्यावर कोणी काय बोलतंय का, कोण काय म्हणतंय का, वरिष्ठांचं काय त्याला सपोर्ट आहे का, असं काय कळतच नाही। त्याच्यामुळे काय बोलायचं त्याच्यावर? कुठल्या कुठल्या शाळेंचे शिक्षक असं करतात तिकडे? सगळ्या पश्चिम पट्ट्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत ना तेवढ्या शाळेतलं कुठलाही शिक्षक वेळेवर हजर राहत नाही शाळेमध्ये। आणि त्यामुळं काय होतं की आता तुम्ही खाली जाऊन बघा, 7वी नंतरची जी मुलं पुढच्या वर्गात जातात त्या मुलांना साधं बाराखडी सुद्धा नीट, इंग्लिशची बाराखडी सुद्धा वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही। तर ही परिस्थिती आज पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये होते। तर याच्यावर कुणाचं तरी हे पडलं पाहिजे, दबाव पडला पाहिजे किंवा कोणीतरी त्याच्यावर वाच्यता केली पाहिजे, म्हणून मला ते जाणवलं, म्हणून मी तुमच्याशी आज बोलतोय इथं। भोगटे साहेब बोला, काय परिस्थिती आणि हे सगळे मुद्दे कसे आहेत? खरंच असं होतंय का आणि या सगळ्या गोष्टीवर बोललं का जात नाही? परिस्थिती आज पाहिलं तरी परिस्थिती खरी आहे। मागे 1-2 वेळा मी पण या विषयावर स्टेटमेंट केली होती, पण पदाधिकारी आहेत, जे अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकाऱ्यांना फोन केला ते फोन उचलत नाहीत। वरती शाळेची तक्रार गेलो, हो आम्ही सांगतो, आम्ही करतो, एवढीच फक्त उत्तरं दिलेली जातात। आणि ह्या पट्ट्यामध्ये 4 वाजले, 3:30 वाजले की शिक्षकांची तयारी असते। डिंबे धरणावर खालून येताना कधी कधी गाडी 4-4:15 दरम्यान तिथे भेटते। मग वर तिरपाडला जी गाडी जाते ती तिरपाडची गाडी जाते किती वाजता, आसाण्याची गाडी इथून शाळा सुटते किती वाजता। सर्व ठिकाणी शिक्षकांची हीच अडचण आहे। फक्त शिक्षक टोपली टाकल्यासारखं काम करतात, फक्त त्यांना रोज भरला दिवस भरला एवढंच त्यांनी दिले। त्यांनी आदिवासी भागामध्ये मुलांची प्रगती व्हावी असं मनापासून त्यांना वाटत नाही। फक्त त्यांचं काम तेवढं एक बे 2-4 एवढंच काम करतात। बाकी त्यांचं शाळेवरती लक्ष नाही आणि कुठल्याच गोष्टीवर लक्ष नाही। त्यांचं फक्त गाडी किती वाजता आली आणि किती वाजता जाणार, त्यांचं फक्त गाडीवरती नियोजन ठरलेलं असते की गाडी निघाली की हे निघतात, मुलांकडे कुणाचंही लक्ष नाही। आणि त्यामुळं आज आदिवासी भागात मध्ये शिक्षणाचा जो स्तर आहे तो पूर्ण खालवलेला आहे। आज कोणत्याही शाळा असू द्या, 70-72% मुलांना मार्क मिळतात। हे शिक्षण आहे का? पूर्व पट्ट्यातलं शिक्षण कसं, पश्चिम पट्ट्यातलं शिक्षण कसं, याचा थोडा भेदभाव जो होतो तो भेदभाव झाला नाही पाहिजे, हीच माझी विनंती आहे। तुमचं असं म्हणणं आहे की शिक्षक लेट येत आहेत का? हो, शिक्षक लेटच असतात। सकाळी 11, 11:15 वाजता, कधी कधी 11:30 वाजता, 3:30 वाजले की झाली यांची सुट्टी, चालले। दुपारी तासभर पोरांना जेवायला सोडतात, चाललंय यांचं मनमानी कारभार चाललाय। यांच्यावर कुणाचा अंकुशच नाही, कुणी काही बोलतच नाही, ना पदाधिकारी बोलत ना अधिकारी बोलत। शिक्षक म्हणजे त्यांना असं वाटलंय की आम्ही स्वतः बादशाह आहेत इथले,